या विशाल हिंदू संमेलनाला जे नामवंत व्यक्तिमत्व आपल्याला मंचावर दिसत आहेत ते वक्ता म्हणून या ठिकाणी तसेच माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला इथे लाभलेले आहेत। या हिंदू संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी जे प्रमुख वक्ता या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत असे श्री आदरणीय श्री मदनजी सेनाड हे व्यवसायाने ॲडव्होकेट जरी असले तरी अतिशय एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते व श्री दत्ताजी झिडोळकर व यशवंतराव केळकर यांच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत। केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे सोबत काम केलेले तसेच विद्यार्थी जीवनात गाजलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे। नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत बहुमत नसतानाही ते विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आहेत। त्याचप्रमाणे असा चमत्कार त्यांनी केला अर्थात त्यांचा विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या जाणत्या संपर्कामुळेच कायद्याचे पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मेरिटमध्ये घेतलेले आहेत। विधी क्षेत्रात अधिवक्ता परिषदेची पाळेमुळे रुजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। लहानपणापासून अतिशय हुशार तरीही कुठलाही गर्व न बाळगणारे साधी राहणीमान असलेले श्री मदनजी सेनाड म्हणून त्यांच्या मित्रांचा प्रचंड गोतावळा त्यांच्यासोबत आहे। ते उत्तम वक्ते आहेत याची खात्री तुम्हाला लवकरच पटेल। भारत मातेला वंदन करून आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज मंचावर विराजमान आजच्या या विशाल हिंदू संमेलनाचे अध्यक्ष श्री मधुसूदनजी पुसतकर सत्पुरुष श्री गोडबोले महाराज, आजची ही सोनेरी संध्याकाळ अनेक अर्थाने अनेक आनंदाचं पर्व घेऊन आलेली आहे। मला आनंद आहे की आद्य देवता श्री गणेश आणि आमचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या उपस्थितीनं पावन झालेलं हे क्षेत्र आणि या सगळ्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळ्या लोकांनी जो काही सहभाग दिलेला आहे, ज्यावेळी या इथे आलो त्यावेळेला अप्रतिम दर्जाचे कार्यक्रम सुरू होते। अतिशय आनंदाचा हा सोहळा आणि या सगळ्या विशाल हिंदू संमेलनासाठी ज्या ज्या महानुभावांनी या कार्यक्रमासाठी सहभाग दिला असेल, कोणी प्रत्यक्ष कोणी अप्रत्यक्ष, त्याच्याशिवाय हा कार्यक्रम सफल होत नाही, संपन्न होत नाही। या ठिकाणी हिंदू धर्माचा जय जयकार झाला। अतिशय प्रफुल्लित वातावरणामध्ये हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे। अगदी कालपासून आज सकाळपासून अनेक असंख्य कार्यक्रम आपण या ठिकाणी आहात आणि प्रत्यक्ष सहभाग त्यात आहात आणि आपण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून किंवा उद्बोधक म्हणून विषय मांडायला बोलावलं, त्याबद्दल माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांचे हार्दिक आभार मानतो। मित्रांनो, हिंदू संस्कृती, हिंदू सनातन हिंदू धर्म यातल्या परंपरा, आमची संस्कृती, आमची देवी दैवत याच्यावर आपली अपरंपार श्रद्धा आहे आणि त्यातून हा जो संपूर्ण देश आहे, भारतवर्ष पूर्ण असा देश जगाच्या पाठीवर तुम्हाला दिसणार नाही, ज्या देशामध्ये इतकी राज्य आहेत, इतक्या बोलीभाषा आहेत, इतके समुदाय आहेत, असंख्य नद्या आहेत आणि इतकं सगळं असूनही हा एक देश आहे। प्रत्येक ठिकाणच्या चाली, रूढी, परंपरा, प्रथा या वेगळ्या असून देखील अलग भाषा, अलग वेश, फिर भी अपना एक देश असं आम्ही सन्मानाने म्हणतो, अभिमानाने म्हणतो आणि एक एकत्रित संस्कृती या देशाची हजारो वर्षापासूनची ही सनातन हिंदू परंपरा सगळी सांभाळून आहे। या देशात सनातन हिंदू धर्मामुळेच हे सगळं आजही इतके वर्षानुवर्ष टिकून आहे आणि त्याचे पाईक तुम्ही आणि मी आहोत। मित्रांनो, आज जगामध्ये अमेरिका स्वतःला महासत्ता म्हणवते, अमेरिका स्वतःला महासत्ता म्हणवते। अगदी आम्ही शाळेत जेव्हा होतो तेव्हापासून आम्ही ऐकत आलो की अमेरिका इज डिस्कवर्ड बाय कोलंबस। एक कोलंबस नावाचा व्यक्ती जो जगप्रवासाला निघाला आणि ज्यांनी
त्या भूमीचा शोध लावला. आज ज्या प्रकारचं अमेरिका स्वतःचं वर्णन करते आणि महासत्ता म्हणते, मला तर कधी कधी असं वाटतं की आमचे डोनाल्ड ट्रम्प साहेब जेव्हापासून निवडून आलेले आहेत ते सकाळ दुपार संध्याकाळ एका शब्दाचा उपयोग करत असतात, टेरिफ 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 असं म्हणत असतात. सगळ्या जगाला त्याचा कंटाळा आला. अमेरिकेत त्याच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झाले. मित्रांनो, मला कधी कधी असं वाटतं या डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी स्वतःचं नावच टेरिफ ठेवून घ्यावं, ज्याच्यामुळे जगाला त्रास होतो आहे हे लक्षात घ्या. अहो, 300-400 वर्षाची तुमची संस्कृती नाही आणि तुम्ही स्वतःला महासत्ता म्हणवता. आणि हा इतका मोठा खंडप्राय देश, ज्या देशामध्ये अनेक जाती जमाती पंथ धर्म सगळ्यांना एकत्रित करून एकत्रितपणे एका सूत्रात ही भारत माता आपल्या सोबत घेऊन चालते आहे आणि जगाला शांतीचा संदेश देणारे आम्ही. अमेरिका इज डिस्कवर्ड बाय कोलंबस, दो ही मे बी अ सायंटिस्ट बट आफ्टर ऑल ए कॉमन मॅन. पण आमच्या देशाबद्दल असं म्हटलं जात नाही. हिमालयम समारभ्य यावदिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. हा देवनिर्मित देश आहे. यहाँ के हर वो मिट्टी के कण में धर्म अध्यात्म और श्रद्धा और सबुरी की महक है. या ज्या देशाच्या मातीमध्ये, मातीच्या कुठल्याही देशातल्या चिमुटामध्ये हा धर्म सामावलेला आहे तो हा सनातन हिंदू धर्म आहे. म्हणून आम्ही कणकण में भगवान असं म्हणतो. आम्ही जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमेश्वर आहे अशी आमची मान्यता आहे. अहो, पशूंना देखील जो आपलं दैवत मानतो असा हा सनातन हिंदू धर्म, जगाचा उद्धाराचा लोक कल्याणाचा विचार करणारा हा धर्म. चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. हे आमचं, आम्ही मान्यता आमची आहे. काही विराट हिंदू संमेलन घ्यायची, कशाला आम्ही एकत्रित यायचं? कारण प्रश्न असा आहे की ज्या सनातन हिंदू धर्माचा आम्ही एवढ्या गौरवाने उल्लेख करतो, उच्चारण करतो, मनात तो धारण करतो, आमच्या आचरणातून तो व्यक्त करतो, त्या हिंदू धर्माला आम्हाला कुठेतरी स्वतःलाही आपल्या धर्माचं महत्व काय आहे आणि ते आम्ही समोर आणलं पाहिजे. संघाच्या शताब्दी निमित्ताने हा कार्यक्रम सर्वत्र होतो आहे. प्रास्ताविकात सांगितलं जे पंचपरिवर्तनाचं सूत्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुटुंब हा समाज व्यवस्थेचा एक मुख्य घटक, त्यानंतर सामाजिक समरसता आहे, मग पर्यावरण असेल, अशा अनेक ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या महत्वाच्या आहेत, ज्या स्वदेशी आहे, नागरिकत्व आहे. या देशाला, या देशातल्या नागरिकाला नागरिकत्वाची जाणीव व्हावी आणि संपूर्ण लोककल्याणाची भावना घेऊन हा पंचपरिवर्तनाचा कार्यक्रम आणि हिंदू संमेलन होत आहे. ही बालकं या ज्या ठिकाणी आहेत ही अतिशय सुसंस्कारित आहेत, अप्रतिम दर्जाचं यांनी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. पण मित्रांनो, ही जी नवीन पिढी आहे, जी युवा पिढी आहे, जीवला आम्ही बॅकबोन ऑफ द कंट्री म्हणतो, जी या देशाच्या पाठीचा कणा आहे, कणा नसलेला माणूस कसा चालेल, कसा असेल याची कल्पना करा. या देशाच्या युवकाला ही सगळी, हे जे पाथेय आहे, या देशाचं ही जी काही परंपरा आहे, ही जी काही संस्कृती आहे, ज्या तुमच्या आणि माझ्या मानमान्यता आहेत, जे आमचे दैवत आहेत, ते संक्रमित करावे लागतील. मित्रांनो, या देशातला युवक, या ठिकाणी आपण एकत्रित आलो, पण या देशाच्या युवकांना याची जाणीव करून देण्याची गरज आज आलेली आहे. त्यामुळेच या संमेलनांची गरज आहे. या मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याच्यात गुरफटलेला आणि आभासी जगतात असलेला हा युवक, तो त्यातून तो बाहेर येऊन आत्मचिंतन करावं, त्याने आत्मभान आपलं स्वीकारावं. यासाठी देखील या हिंदू संमेलनांची गरज आहे. कारण ती जी रिले लाईन आहे, जे आम्ही सगळं आमच्या पिढीने घेतलं, हे कुठेतरी आम्हाला संक्रमित करायची आहे. युवा पिढी, अहो, युवा पिढीकडे पाहताना कधी कधी असं लक्षात येतं की आमच्या इतक्या चांगल्या परंपरा सुद्धा त्यांना ती कालबाह्य समजू लागली आहेत. युवकांचं तर सोडाच, पण जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा स्थिती जर तुम्ही अवलोकन कराल बालकाईनं, त्यावेळेला असं लक्षात येतं की आभासी जगतातली टीव्हीवरची रंगीबेरंगी दुनिया त्यांना इतकी
घालते आहेस की त्यातून ते बाहेर यायला तयार नाही. लहानसा तो मुलगा सततच्या टीव्हीवरच्या रोज पाहत असलेल्या त्या जाहिरातीमुळे त्याला असं वाटतं की कुठल्या तरी 5 रुपयाच्या साबणाने आंघोळ घेतली आणि पांढरे शुभ्र कपडे घातले की मला मेडल मिळतं. ही जर त्याची मानसिकता होत असेल तर यावर चिंतन करणं गरजेचं आहे मित्रांनो. एक 7 वर्षाची चिमुरडी तासन तास आरशासमोर बसून स्वतःला न्याहाळत बसते कारण तिला प्रियंका किंवा दीपिका व्हायचं आहे. हे जर चित्र बालवयातलं असेल, अहो अगदी आईच्या मांडीवरचं तान्हं लेकरू मोबाईल हातात घेतल्याशिवाय जर काही खात पीत नसेल तर याचा देखील विचार करण्याचं, याचा मंथन करण्याचं, या गोष्टीचं कठोर आत्मचिंतन करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. पूर्वी मित्रांनो आमचा हा जो समाज होता, हा 18 पगड जातीचा समाज, हा कसा होता? हा डाळिंबासारखा होता. बाकी फळं वेगळी आणि डाळिंब वेगळं. डाळिंब कसं असतं हो? डाळिंब असं एकत्रित असतं. काही याचा गुच्छ असतो, त्यावर एक पदर असतो, पुन्हा एक गुच्छ असतो, एक दाणा विलग होत नाही. समाज व्यवस्था या भारत वर्षाची ही अशा प्रकारची होती. पण आज सगळं विलगतेचं ज्या वेळेला चित्र आपण पाहतो त्यावेळेला मनातून खंत निर्माण होते. आणि या सगळ्या स्थितीला कारणीभूत आहे ही शिक्षण व्यवस्था. ही शिक्षण व्यवस्था अपुरी पडते आहे. हे सगळं हे 10+2+3 आकृतीबंध जे आहे, तुम्ही कोणतेही आकृतीबंध तयार करा पण त्यातून 5-3-2 खेळ तर होत नाहीये ना. कारण या नवीन पिढीला आम्ही त्यांचं भान देण्यासाठी, कारण शैक्षणिक ज्ञानासोबत सामाजिक आणि आमच्या आध्यात्मिकतेची जोड असलेलं सामाजिक भान जोपर्यंत आम्ही आमच्या या नवीन पिढीला संक्रमित करणार नाही तोपर्यंत हा बलशाली देश आणि हा बलाढ्य हिंदू समाज निर्माण होणार नाही. 200 वर्षापूर्वी लॉर्ड मेकॉले आला होता. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात आपण वारंवार हे शब्द ऐकतो, लेखातून वाचतो की मेकॉलेची शिक्षण पद्धती नको आम्हाला, मेकॉलेची शिक्षण पद्धती नको. अरे म्हणजे काय? 200 वर्षापूर्वी मेकॉले, लॉर्ड मेकॉले, अनेक ब्रिटिश अधिकारी या देशात येऊन गेले. लॉर्ड मेकॉले हा अतिशय बुद्धिमान होता. तो जितका बुद्धिमान होता तितकाच चाणाक्ष होता. लॉर्ड मेकॉलेनी जो अहवाल पाठवलेला आहे या देशातल्या सगळ्या स्थितीचा अभ्यास करून, त्यात तो म्हणतो की या देशामध्ये मी एक अशी शिक्षण पद्धती आणेल की ज्यामध्ये जी नवीन पिढी शिकेल ती शिकता शिकता कालांतरानं आपलं सगळं सत्व विसरेल. ती त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान, त्यांचं खानपान हे अशा प्रकारचं करील की काही पिढ्या गेल्यानंतर त्यांना या देशाविषयीची आस्था संपून जाईल. हे लॉर्ड मेकॉले 200 वर्षापूर्वी लिहितो. आपण इथे बसलेले सगळे सुजाण आणि बुद्धिमान नागरिक आहात. हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारा. कुठल्याही वक्त्याची गरज नाही, आपल्या मनाला हा प्रश्न विचारा. लॉर्ड मेकॉलेनी 200 वर्षापूर्वी जे म्हणाला ते त्यांनी करून दाखवण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. एकीकडे इतकी प्रचंड इच्छाशक्ती, एकीकडे विश्व कल्याणाचा आमचा हा धर्म, आणि दुसरीकडे लॉर्ड मेकॉले सारखा एक ब्रिटिश अधिकारी या देशाची सगळी जी शिवण आहे संस्कृतीची आणि विचारधारेची तिला बाजूला करणारी शिक्षण पद्धती आणतो आणि त्याचे फळ आजपर्यंत आपण भोगतो आहोत. ज्या पाश्चिमात्यांनी केवळ भौतिकतेचा, ज्या पाश्चिमात्यांनी केवळ शरीराचा विचार केला ते आम्हाला आता विद्वत्ता सांगायला लागलेले आहेत. जो धर्म आम्ही शिकलो, जो सनातन हिंदू धर्माचे जे सूत्र आम्ही शिकलो, मान्य करा अथवा नका करू, पण तुम्ही आणि मी सुद्धा हळूहळू हळूहळू त्यापासून दूर होत गेलो. चलता है जाने भी दो यारो नावाचा सिनेमा व्हायला लागलेला आहे. आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आमच्या कुटुंब व्यवस्थेचा विषय आहे. आमची कुटुंब व्यवस्था हा पंचपरिवर्तनाचा जो कार्यक्रम दिलेला आहे हा फार दूरदर्शितेतून आलेला आहे. याच्यामध्ये आम्ही आत्मबोध घ्यावा, आम्ही थोडं अंतर्मुख व्हावं आणि आम्ही आपसात काही गोष्टींची चर्चा करावी. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये, आमच्या एकंदरीत जीवन पद्धतीमध्ये आमच्या कुटुंबाचं किती महत्व आहे. कुटुंबातल्या आईचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातृशक्ती उपस्थित आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आमच्या आईचं काय महत्व आहे.
आम्ही आईकडे कसं पाहतो? आई ही आमच्या दृष्टीने त्या कुटुंबाची खरी पोशिंदा असते. आई एक स्त्री ज्या वेळेला शिक्षित होते त्यावेळेला पूर्ण घर शिक्षित होतं असं आपण मानतो. आई ही आई असते. आईकडे आणि एकूणच स्त्रीकडे ज्या प्रकारे सनातन हिंदू धर्म पाहतो त्या स्त्रीकडे पाहण्याची जी दृष्टिकोन आहे या सनातन हिंदू धर्माचा हा फार उच्च दर्जाचा आहे. आम्ही स्त्रीला तिचं स्त्रीत्व म्हणजे आम्ही तिला इतकं महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आम्ही शक्तीकडे देखील देवीच्या रूपात पाहतो. आम्ही धनवैभवाकडे सुद्धा लक्ष्मीच्या रूपात पाहतो. आम्ही विद्येकडे सुद्धा सरस्वतीच्या रूपात पाहतो. जगातले पाश्चिमात्य आणि काही धर्म ज्यांनी फक्त भोगवादन म्हणून स्त्रीकडे पाहिलं त्यांना ही चपराक आहे. त्यांनी या सनातन हिंदू धर्मापासून काही शिकावं. अहो, आमच्या समोर ज्या वेळेला आम्ही आई म्हणतो, आई ज्या वेळेला आवाज देतं ते लेकरू, ज्या वेळेला मित्रांनो शिक्षक शाळेत पुस्तकातून आई शिकवत असतो ना त्यावेळेला ते तत्व माझा तानूला अजून आला नाही म्हणून घराच्या उंबरठ्यावर तो अर्थ जो पुस्तकात शिक्षक तिथे शिकवतो तो अर्थ घराच्या उंबरठ्यावर वाट पाहत असतो. ती आई असते. आणि म्हणून आमच्या समोर आमच्या संस्कृतीमध्ये आई म्हटल्यावर माता यशोदा येते. आई म्हटल्यानंतर आमच्या समोर माता कौसल्या येते. आई म्हटल्यानंतर आमच्या समोर जिजामाता येते. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते स्थान आम्ही आहे आणि त्या प्रकारे आम्ही या स्त्री मातृशक्तीकडे पाहतो. आम्ही पृथ्वीलाही माता मानतो. आम्ही गंगेलाही माता मानतो. अहो, आम्ही गोमाता म्हणतो. तिच्या त्या गोमातेच्या उदरामध्ये 33 कोटी देवतेंचं स्थान आहे. 33 कोटी देवतेंचा निवास आहे. आम्ही आमच्या गोमातेला प्रसाद दिला की तो प्रत्यक्ष परमेश्वराला पोहोचतो, पितरांनाही पोहोचतो. ही आमची संस्कृती आहे. हे या हिंदू सनातन हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही पशुत्व न मानता त्या देवत्व पाहतो. जगाच्या पाठीवर असे काही धर्म आहेत, लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे, जे पशुला मनुष्यत्वाकडे नेतो. मला सनातन हिंदू धर्माबद्दल हे म्हणायचं आहे की हा धर्म आमचा हा मनुष्याकडून देवत्वाकडे नेणारा धर्म आहे. म्हणून या धर्मामध्येच केवळ मोक्षाची कल्पना आहे. लक्षात घ्या. ज्या धर्माचं मी या ठिकाणी ज्या धर्माबद्दल मी या ठिकाणी पाहून राहिलो, ज्या धर्माने तुम्हाला आणि मला आजच्या सोनेरी संध्याकाळी एकत्रित बसवलाय मित्रांनो, तो धर्म अत्यंत तावून सलाखून निघालेला आहे. लक्षात घ्यावं. किती विदेशी आक्रमण हो. ज्या देशात मित्रांनो दया दुधाच्या नद्या वाहत होत्या असं आम्ही गौरवाने सांगतो. ज्या देशात सोन्याचा धूर निघत होता असं आम्ही अभिमानानं सांगतो. जो हा देश जगाचा सोने की चिडिया होता त्याला लुटण्यासाठी कोण नाही आलं हो इथे. अहो, फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, मोगल तर आलेच आले. या सगळ्यांच्या आक्रमणातून, आणि हे आक्रमण साधे होते का? नाही. आमच्या लेकी बाळी सुना पोरी यांनी बाटवल्या. अहो, इतकंच नाही, आमचे देव बाटवले. आमच्या देवांना यांनी विटंबना केली, मंदिरे ध्वस्त केली. तावून सलाखून निघालेला हा सनातन धर्म आहे. लक्षात घ्या. या धर्माचे तुम्ही आणि मी पाईक आहोत. तो धर्म हा तावून सलाखून निघालेला धर्म आहे. मित्रांनो, तुम्ही आणि मी सामान्य माणसं आहोत. सामान्य माणूस देखील आपला अपमान विसरत नाही. मग या इतक्या मोठ्या सनातन हिंदू धर्माचा अपमान ज्या ज्या शक्तींनी म्हणून केला असेल त्यांना विसरून कसं चालेल? विसरणं तर शक्य नाही. पुढे जाऊन हे सांगावं लागेल की खबरदार आहे या धर्मावर जर वक्रदृष्टी टाकाल लेकांना. कारण आमची संत परंपरा आहे. आमच्या संत परंपरेने जे तत्व आम्हाला सांगितलेले आहे. अहो, आईला तर त्यांनी जगातल्या सगळं तत्वज्ञानाचा, आईच्या कृषीमध्ये जगातलं सगळं तत्वज्ञान आहे त्यांनी आम्हाला सांगितलं. पण सोबत हेही सांगितलं, आमचे तुकोबाराय असं म्हणतात की भलेही देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हाणू काठी. हे का बरं? कारण येणारा काळ काय येणार आहे हे त्यांना माहिती होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेला आपण हिंदू धर्माचे गुणगान करतो, ज्या वेळेला हिंदू धर्माचा आपण संत महंतांची परंपरा सांगतो, त्यावेळेला या सनातन हिंदू धर्मावर विदेशातल्या पैशांनी या ठिकाणी सनातन हिंदू धर्माला चोची मारणारे कावळे आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्या ज्या श्रद्धा आहे त्या अत्यंत ठिसूळ आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. अहो, आता परवा एका शिवजयंतीच्या मध्ये भाषणाला गेलो होतो. त्या ठिकाणी अगोदर कीर्तन होतं म्हणून म्हटलं थोड्या वेळ जाऊन जसं तुमच्या या कार्यक्रमात येऊन बसलो तसं त्या कीर्तनात बसलो.
त्या गावातलं कोणीही त्या कीर्तनाला आलं नाही. नंतर शिवजयंतीचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला मंडप भरलेला होता. मला हा प्रश्न होता, मी विचारलं की अगोदरच्या कीर्तनाला म्हणे हे गाव ज्या पंथाचं आहे ते कीर्तन परंपरा मानत नाही. हे लक्षात घ्या, हे लक्षात घातलं पाहिजे. आम्ही सनातन हिंदू धर्माच्या गोडवे गातो किंवा त्या संमेलनात आलो म्हणजे फक्त टाळ्या वाजवायला आणि आरती करायला आलेलो नाही, हे भीषण वास्तवही स्वीकारलं पाहिजे. कालपर्यंत माझा एक परिचित मनुष्य जो एका माणसाचा अतिशय नमस्कार करून अगदी गुणगान करायचा, अचानक एका दिवशी असं झालं, वर्षानुवर्ष मी त्याला असं पाहत होतो, त्याने त्याला नमस्कार करणं बंद केलं. मी त्याला असं विचारलं की बाबा रे असं का, तुझं काही त्यांचं बिनसलं का? म्हणे नाही, मी जो धर्म स्वीकारलाय त्यामुळे आम्ही दुसऱ्याला नमस्कार करत नसतो म्हणाला. म्हटलं याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे म्हणे की जे तत्व माझ्यात आहे तेच तर त्यांच्यात आहे, नमस्कार काय करायचा आहे? मित्रांनो, सनातन हिंदू धर्माचं जे आपण विराट संमेलन घेऊन राहिलो त्या दृष्टीने या गोष्टीची आपण चिंता करायला पाहिजे, विषय समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी असं म्हणतो की ज्या ठिसूळ झालेल्या आणि मानसिकते बदललेले जी माणसं आहेत समाजामध्ये, जी आमच्या अवतीभोवती आहेत, त्यांचंही अवलोकन करायला आपण शिकलं पाहिजे. या निमित्ताने आपण बोलावलं, मला एकच सांगायचं, ही माझी सल मी इथे नाही बोलू. या व्यासपीठावर जर ही सल बोललो नाही आणि नुसतं गुणगौरव करून माझं भाषण करून गेलो, आपण टाळ्या वाजवला, तर हा सफल झाला नाही. माझ्या मनात जी सल आहे ती सल मी या ठिकाणी बोलतो. महाराज आपण आशीर्वचन द्याल त्यावेळेला या गोष्टीचा उहापोह आपण करावा अशी माझी इच्छा आहे. या देशाची संस्कृती, या देशाची परंपरा, या देशात अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, समुदाय आहेत. आम्ही त्या सगळ्यांना एकत्रित घेतो. आमच्या कोणाच्याही पूजा पद्धतीला विरोध नाही, आमची कोणाच्याही उपासना पद्धतीला विरोध नाही. फक्त या देशाची जी संस्कृती आहे, ही या देशाची जी परंपरा आहे, त्या परंपरेला मानून त्यांनी चालावं. आणि एवढेच या आमची अपेक्षा आहे हिंदू धर्म म्हणून. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी गेले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले. मित्रांनो, मानवी जीवन कसं असावं याचा आदर्श प्रभू श्रीरामचंद्रांनी आम्हाला दिला आणि व्यवहारात जीवन कसं जगावं याचा पाठ आम्हाला भगवान श्रीकृष्णांनी शिकवला. मुद्दा एवढाच आहे मित्रांनो, ते आम्ही जीवन कसं असावं आणि कसं जगावं हे राम आणि कृष्ण हे आमचे दोन या देशाचे श्वास आहेत. त्यांना धारण करून आम्ही आमचं सगळ्यांना सहिष्णुता आम्ही सांगतो आहोत. पण आम्ही हिंदू धर्म हा सहिष्णू आहे असं ज्या वेळेला म्हणतो, सगळीकडे हिंदू धर्म हा सहिष्णू आहे म्हणतात, याचा अर्थच हिंदू धर्म काही नेबळट आहे असा होत नाही, नेबळट होत नाही. कारण की सुदर्शन चक्रधारी भगवान श्रीकृष्ण यांनी जो आमचा पवित्र ग्रंथ गीता आहे हा रणांगणात सांगितलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेला या धर्मावर कुठल्याही प्रकारची ग्लानी आली, या देशातल्या युवा पिढीने सर्वस्व अर्पण या समाजासाठी, या देशासाठी आणि या धर्मासाठी केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेला मित्रांनो संपूर्णपणे जगात अशांतता आहे, रोज वर्तमानपत्र वाचलं म्हणजे अलीकडे मला असं वाटायला लागलंय मित्रांनो की वर्तमानपत्र वाचल्यानंतर कुठली डिटेक्टिव्ह सिरीज किंवा कुठली नेटफ्लिक्स पाहण्याची गरज नाही, इतकं ते भरून असतं. आणि त्याच्यामध्ये जगभर जे चाललेलं आहे, मला आठवतात स्वामी विवेकानंद की ज्यांनी त्याच वेळी इथे ब्रिटिशांचं राज्य असताना जगाला विश्वशांतीचा संदेश दिला. हिंदू धर्माची पताका जागतिक स्तरावर त्यांनी पहिले सर्वप्रथम नेली. त्या विवेकानंदांचं स्मरण आजच्या दिवशी करणं ही काळाची गरज आहे. जाग्रत उत्तिष्ठ हे त्यांनी युवकांना म्हटलं, तेच आमच्या युवक मित्रांना आम्हाला सांगण्याचा आजचा हा दिवस आहे. जगभर वणवा पेटलेला आहे आणि तिसऱ्या विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर जग आहे असं सगळ्यांची विचारवंतांची जगभरातल्या मान्यता आहे. त्याही अवस्थेत हाच फक्त सनातन हिंदू धर्म शांतीचा संदेश जगाला देऊ शकतो. रोमरंद्री चैतन्य खेळवी राष्ट्राच्या ईश्वरा, सात समुद्रावरी फडकू दे यशोध्वजा सुंदरा. हा सनातन हिंदू धर्म, हा सनातन हिंदू धर्म जगाच्या पाठीवर, जगाच्या कल्याणासाठी, विश्व कल्याणाचा विचार घेऊन सगळे जगभर मान्य होईल
ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने विश्वास निर्माण करतो, विश्वास दर्शवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. हिंदू संस्कृति और धर्म के बारे में बहुत सुंदर प्रस्तुति की.